प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता सागरने मुक्ताची माफी मागून मुक्ताला परत आपल्या घरी आणलेलं असतं. त्याच्याच नंतर जेलमध्ये असलेला कार्तिक असा काही ट्रॅप लावलेला असतो त्याने सागरच्या विरोधात, आणि तो आता स्वतः स्वातीला आपल्या हाताशी घेत मुक्ता आणि सागरच्या विरोधात खूप मोठं कारस्थान रचणार असतो. आणि त्याच नंतर आता कोळी घराण्यात खूप मोठा तमाशा सुद्धा होणार असतो. तर जेलमध्ये असलेला कार्तिक आता असं कोणता ट्रॅप लावून स्वातीला आपल्या खोट्या प्रेमामध्ये अडकवत काय कारस्थान रचणार असतो की ज्यामुळे स्वाती जेव्हा घरी आलेली असते त्याच वेळेस कोळी घराण्यात खूप मोठा तमाशा घडणार असतो. हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे आता सई खूपच टेन्शनमध्ये असते, कारण मुक्ताई येईल की नाही असा खूप मोठा प्रश्न सईला पडलेला असतो. इतक्यातच आता सागरने मुक्ताची माफी मागितलेली असते व तिची समजूत घालून तिला घरी परत आणलेलं असतं. तेव्हा सई मुक्ताला पाहून खूपच खुश होते आणि सागरला थँक्यू सुद्धा म्हणत आता मुक्ताला घट्ट अशी मिठी मारते. तर मुक्ता परत आल्याने आता पूर्वीसारखं कोळी घराणं हस्तखेळतं झालेलं असतं. परंतु इतक्यातच सागर म्हणतो की स्वातीताई कुठे गेली आहे. आता सर्वजण इकडे तिकडे स्वातीला शोधणार. इतक्यातच स्वाती बाहेरून घरात आलेली असते. तर सागर तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु स्वाती काहीही ऐकून न घेता तशीच स्वतःच्या रूममध्ये निघून जाते आणि त्याचंच सागरला खूपच वाईट वाटतं. तर आता सागर तिथे इंद्राला म्हणतो की आई तू टेन्शन नको घेऊस, मी स्वातीताईची समजूत घालतो. इतक्यातच मुक्ता म्हणते की सागर ऐका ना, मी स्वातीताईंशी बोलून बघू का. खरं तर जे काही घडलं आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हॉल्व मीच होते ना, आणि माझ्याचमुळे स्वातीताई दुखावल्या गेल्या आहेत. कदाचित मी त्यांची समजूत घालते. तेव्हा आता सागर होकार देतो आणि त्यानंतर मुक्ता आता स्वातीकडे गेलेली असते. तर इकडे आता मुक्ता स्वातीकडे येते आणि तिला म्हणायला लागते की स्वातीताई, तुम्हाला या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त त्रास झाला आहे, परंतु तुम्ही एका बायकोच्या नजरेने हे सर्व काही प्रकरण पाहत आहात. कधीतरी एका स्त्रीच्या नजरेने पाहून बघा की या सर्व प्रकरणाचा मला किती त्रास झाला आहे. खरं तर मी हे सर्व काही आता उकरून काढत नाहीये. तर मुक्ता बाळाकडे पाहत म्हणते की तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी वाटते आहे ना, परंतु माझ्यावरती विश्वास ठेवा स्वातीताई, या बाळाची सर्व काही जिम्मेदारी मी आणि सागर घेतो आणि प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्या बाजूने उभे असणार आहोत. तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरजच पडणार नाही. तुम्ही या बाळाची अजिबात काळजी करू नका. तर आता स्वाती एकही शब्द तोंडून फोडत नसते आणि शांतच असते. स्वातीताई, तुम्ही पूर्वीसारखा माझ्यावरती विश्वास ठेवाल ना. तेव्हा स्वाती म्हणते की हेचा सर्व काही जे घडलं आहे ना ते माझ्या विचारांच्या पलीकडचं होतं मुक्ता. खरं तर हे सर्व काही विसरणं मला खूप कठीण जाणार आहे, परंतु मी प्रयत्न करेन. तेव्हाचा मुक्ता खूप खुश होते आणि स्वातीला थँक्यू म्हणते आणि त्यानंतर ती बाहेर जाते. तर त्याच्याच नंतर आता स्वातीला सर्व काही घडलेली घटना आठवते. तर सागरने जेव्हा पोलिसांना बोलवून कार्तिकला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं, त्याच्याच नंतर आता कार्तिकने पोलीस स्टेशनमधून फोन करून तिथे स्वातीला बोलावून घेतलेलं असतं आणि कार्तिक स्वातीला म्हणायला लागतो, तू एकटीच आले आहेस का. तेव्हा स्वाती म्हणते हो. मूर्खासारखं स्वाती आता परत एकदा कार्तिकवरती विश्वास ठेवते आणि म्हणायला लागते की सागर दादाने आपल्या लहान बाळाचा सुद्धा विचार केला नाही. भाईने तर आपलं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त केलं आहे. मी त्याच्या बोलण्यात उगाचच अडकत गेले आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवला. मला ना आता खूप पश्चाताप होतो आहे कार्तिक, असं म्हणत आता स्वाती खूप रडत असते. तर पुढे आता स्वाती कार्तिकला म्हणते की तुम्ही म्हणत होता तेच बरोबर होतं. आपण खरंच ते घर सोडून लवकर जायला हवं होतं. कदाचित हे सर्व काही घडलंच नसतं आणि आता तुम्ही जेलमध्ये नसून माझ्यासोबत असता, आपल्या बाळासोबत. तेव्हा आता कार्तिक मुद्दाम मुक्ताच्या विरोधात स्वातीला भडकवत म्हणायला लागतो की हे सर्व काही घडलं आहे ना ते फक्त आणि फक्त मुक्ता वहिनींमुळे. परंतु स्वाती, तू अजिबात काळजी करू नकोस. तू माझ्यावरती खूप प्रेम करतेस ना, तसंच माझं सुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मी लवकरच इथून काही करून सुटेन आणि त्यानंतर आपण आपल्या बाळाला घेऊन कायमचं निघून जाऊया आणि आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करूया. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना. तेव्हा आता स्वाती म्हणते हो, माझा स्वतःपेक्षाही जास्त तुमच्यावरती विश्वास आहे कार्तिक. तेव्हा कार्तिक म्हणतो की हे बघ स्वाती,
तू फक्त हे विसरू नकोस की जे काही घडलं आहे ना, ते फक्त आणि फक्त मुक्ता वहिनी आणि तुझ्या सागर भाईमुळे घडलं आहे. त्याच्याचमुळे आपण तिघेही एकमेकांपासून दुरावलो आहोत. परंतु आपण आता त्यांना काहीही बोलायचं नाही आणि मी लवकरच इथून सुटेन आणि आपण आपलं नवीन आयुष्य जगायला सुरुवात करायची. तर स्वातीला हे सर्व काही बोलणं आठवून आता खूपच रडू येतं आणि स्वाती आता ढसाढसा रडत असते. तर पुढे आता स्वातीला सर्व काही आठवतं आणि कार्तिकने स्वातीचा विश्वास जिंकलेला असतो आणि तो म्हणतो की तू फक्त शेवटपर्यंत हे विसरू नकोस की हे फक्त आणि फक्त मुक्ता वहिनींमुळे घडलं आहे. मुक्ता वहिनींनी ना घरातल्या सर्व माणसांना आपल्या हातात काबू करून ठेवलं आहे, परंतु लवकरच मी सर्व काही बाजी पलटवेन. तेव्हा स्वाती म्हणते की मला ना त्या मुक्ताचा खूप राग येतो आहे. तेव्हा कार्तिक म्हणतो तुला आता हे सर्व काही करून चालायचं नाही. तुला काही झालं तरी त्या घरात राहायचं आहे जोपर्यंत मी सुटत नाही तोपर्यंत. त्याच्याच नंतर याचा बदला मी मुक्ताकडून घेईनच आणि अशी काही बाजी पलटवेन की मुक्ता वहिनीला जन्माची अद्दल घडेल. तर आता कार्तिकने सांगितल्यानुसार स्वातीने परत एकदा खूप मोठी घोडचूक केलेली असते आणि ती आता इंद्राला स्वतःच्या बोलण्यामध्ये अडकवते आणि रडतच इंद्रासमोर आता नाटक करत मानायला लागते की मम्मी, मुक्ता वहिनीने आमच्या तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. तुला माहिती आहे ना की टाळी एका हाताने कधीही नाही वाजत. आता मुक्ता वहिनीला कार्तिक सोबत इतकी जवळीक करायची काय गरज होती? तुला मी काय सांगते आहे ते समजतं आहे ना मम्मी? तर आता इंद्रासुद्धा स्वातीच्या या बोलण्यात अडकत चाललेले असते आणि हा एक ट्रॅप लावलेला असतो कार्तिकने, जो जेलमधून सर्व काही सूत्र चालवत असतो स्वातीला हाताशी घेऊन. तर स्वाती आता इंद्राला म्हणत असते की मम्मी हे बघ, भाईने सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही ठेवला. मला मान्य आहे की कार्तिककडून खूप मोठी चूक झाली, परंतु त्याच्यानंतर कार्तिक म्हणाले होते ना की आम्ही आमचं सर्व काही सामान घेऊन या घरातून कायमचे निघून जातो. हे प्रकरण वाढवत बसण्याची काय गरज होती बाहीलाही? बाही सुद्धा ना त्या मुक्ताच्या जाळ्यात अडकला आहे. मुक्ता स्वतःला हवं तसं बाहीला आपल्या माकडासारखं नाचवते. तेव्हा आता इंद्राला सर्व काही आठवतं आणि इंद्रा म्हणायला लागते, हो ग, मी जेव्हा तिच्या घरी माफी मागून तिला परत घेऊन यायला निघाले होते ना, तेव्हा ती आली सुद्धा नाही. तिने स्वतःचा माज दाखवला तिथे. तू म्हणतेस ते खरं आहे. या मुक्तामुळे माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. त्या कडीपत्त्याच्या काडीला मी अजिबात माफ नाही करणार, असं म्हणून आता इंद्रा खूपच चिडलेली असते आणि तिला भडकवलेलं असतं स्वातीने. तर स्वाती आता मनामध्ये म्हणत असते की मुक्ता, याचा बदला मी लवकरच घेईन आणि तुला या कोळी कुटुंबात राहू देणार नाही. तू माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलंस ना, त्याची तुला शिक्षा ही दिल्याशिवाय मी शांत नाही बसणार, असं म्हणत आता स्वातीच्या मनात मुक्ताविषयीचा जो राग असतो तो ती व्यक्त करत असते. तर त्याच्यात नंतर आता इंद्रा खूप चिडते आणि मुक्ताला काहीच समजत नसतं. तर मुक्ता सतत विचारत असते की काय झालं आहे आई, तुम्ही माझ्यावरती काय एवढ्या चिडल्या आहात? तेव्हा आता ती म्हणायला लागते की तू मला अजिबात बोलू नकोस, तुझ्यामुळे माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तिला तिच्या नवऱ्यापासून दूर राहावं लागते. तिच्या छोट्या बाळाची सुद्धा तुला दया आली नाहीस का? तेव्हा आता बापूंना काहीच समजत नसतं आणि बापू म्हणतात की तू हे काय करते आहेस? तू कदाचित आपल्या सूनबाईच्या बाजूने विचार करून बघ ना, तिच्या मनाने विचार करून बघ. तू पण एक बाई आहेस ना, मग तू आपल्या सुनेलाच फक्त कशी काय दोषी ठरवतेस? तेव्हा आता इंद्रा म्हणते तुम्ही शांत बसा. तुम्हाला तुमच्या मुलीचं दुःख दिसत नाहीये का? ती सतत किती रडते आहे, तिचं रडणं, तिला झालेला त्रास, हे सर्व काही तुम्हाला दिसत नाहीये का? तर इंद्रा म्हणायला लागते की आपल्या मुलीचं खूप आयुष्य पडलं आहे पुढे. ते तुम्हाला न दिसता फक्त आणि फक्त स्वतःच्या सुनेचंच कौतुक का करत आहात तुम्ही? तुम्ही महान असाल सर्वच जण घरातील लोक, परंतु तुम्ही इतकीही महान नाही आणि मी या मुक्ताला अजिबात माफ नाही करणार, असं म्हणून आता इंद्रा रागानेच तेथून निघून जाते. तर आता जेलमध्ये बसून जो कार्तिक कोळी कुटुंबामध्ये सूत्र हलवत आता स्वातीला स्वतःच्या हाताशी घेत तिथे त्यांच्या घरात मोठा तमाशा मांडलेला असतो. तर आता हे सर्व काही जे काही गैरसमज झालेले असतात ते मुक्ता कसे दूर करणार आणि परत आपल्या कुटुंबाला एकत्र कसे आणणार, हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. प्रेमाची गोष्ट या मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब